बाद केलाय. आपण पाहतोय ज्या प्रकारे हेमंत गुरवने विकीवरती जो शेवटचा षटकार लगावला होता, त्याच प्रकारचा फटका विकीला देखील सजवायचा होता. त्याच्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि खऱ्या अर्थानं तिथून बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहतोय प्रवीण डावकरे आताचा फलंदाज. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय डावकरे आताचा गोलंदाज हेमंत गुरव. हा चेंडू मात्र थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळतोय. अव्वंतर चेंडू आलाय. अव्वंतरने मात्र आता अकाउंट ओपन केलं जातं आपल्या टीमचं. एक धाव धावफलकामध्ये लागली जाईल. आता लेफ्टी बॅटर समोर लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीनं हा चेंडू फेकला होता. अगदी आपण पाहतोय स्कोअर ऑफ द विकेट शॉर्ट स्कोअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल धाव घेतली आहे. 2 धावा धावफलकामध्ये. 78 धावांचा पाठलाग करायचा असेल तर आता इथून जास्तीत जास्त स्ट्राईक मी तर म्हणेन शाबुद्दीनकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण की शाबुद्दीनचा विचार करायला गेलो तर एक हार्ड रिहान खऱ्या अर्थानं आता इथून चांगली कामगिरी रिहानला देखील करावी लागेल. हा फटका बॅकफुटला येऊन अगदी आपण पाहतोय गलीमधून चेंडू काढलाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षणच्या अगदी मधून हा चेंडू काढला होता, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण अगदी डीप पर्यंत गेला आणि तिथं मात्र चेंडूची अडवणी केली. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने आता धावफलक आपण पाहतोय 4 वरती जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती आहे. श्लोक 11 टीमचा आपण पाहतोय कर्णधार पहिलं षटक खऱ्या अर्थानं हाताळण्यासाठी आलाय. हेमंत गुरव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. आणखीन एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडंसं वलन घेतलं. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. जो पॉवर P1चं पहिलं षटक आहे. जबाबदारी आहे षटकाची आणि स्वतःच्या खांद्यावरती कर्णधाराने जबाबदारी घेतली आहे आणि त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी देखील मैदानामध्ये राहिली आहे ती हेमंत गुरवची. चांगली कामगिरी. हा फटका चांगला आहे. यावेळी बॅट मधून मधुर आवाज आलाय. चेंडू थांबणार नाहीये. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय रियानच्या बॅट मधून षटकार. रिहाननं एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. हेमंत वरती आक्रमण केली आहे. 78 धावांचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅच साठी खोत दाबा आणि शरद भाऊ फाउंडेशन दोन्ही टीमचे कर्णधार. हा कमी गतीने टाकला होता. त्याला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक ठोकलाय. दर्जेदार षटकार. कर्णधार ऋषभ लाड टॉस साठी या आपण. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचे. चला खोत दाबा टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहे. ऋषभ तर आमचे आनंदजी नागतिलक यांच्या हास्य मात्र या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत या प्रीमियर लीग मध्ये त्यांची देखील राहिली आहे. आज मात्र डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये देखील ते पाहायला मिळतील. काल देखील त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि काल त्यांची टीम देखील क्वालिफाय झाली आहे आणि आज आपण पाहतोय डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहते जाऊन पोहोचले 16 वरती. भरपूर साऱ्यांची मेहनत आणि सर्वांच्या मेहनतीनं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आज आपण पाहतो या बामच्या मळ्यामध्ये. दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4. सर्वांच्या मेहनतीनं खऱ्या अर्थानं साकार झालेली दहिवली प्रीमियर लीग 4थ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण केलंय. या स्पर्धेनं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आयोजन तेवढ्या ताकदीचं आहे आणि नियोजन देखील. यावेळी डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एक धाव कंप्लीट झाली. 18 धावा धावफलकावरती. रिहानने जर का 3 षटकार लगावले दोन्ही बॅटरसाठी असेल 3 षटकार जर का लगावले सतरा धावा धावफलकावरती. 3 षटकारांसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी मंदारजी दगडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सलगचे 3 षटकार बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं जर आले षटकारांचे हॅट्रिक तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मंदार दगडे यांच्याकडून हा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक. वाईट इस लॉंग ऑन ला आलाय. रिहानच्या बॅट मधून हा षटकार. हा सलगचा 3रा षटकार आलाय रिहानच्या बॅट मधून. षटकारांची हॅट्रिक इथून कंप्लीट झाली आहे. षटकारांची हॅट्रिक इथून कंप्लीट झाली. आपण पाहतोय रिहानची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय 23 वरती. मॅच जर का जिंकवली तर जगदीशजी पालकर साहेबांकडनं 1000 रुपये. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी आपण पाहतोय मिसफील्ड आणि चेंडू झालाय फरार चौकार. 27 धावा. धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते रिहानची. 3 षटकार लगातारचे आपण पाहितले. षटकारांची हॅट्रिक त्यानंतर हा चौकार. चौफेर फटकेबाजी हा देखील फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी एकच धाव मिळेल. 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. समीर दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आहे. आता मात्र 20 चेंडू आणि 50 धाबींची गरज आहे. 20 चेंडू 50 धाबींची गरज या मॅच मध्ये विजय होण्यासाठी. लौकिक 11 या टीमला संघर्ष तर करावाच लागेल. संघर्षाची लढाई मैदानामध्ये लढावी लागेल. हा फटका आलाय प्रवीणच्या बॅट मधून. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा हा दर्जेदार उत्तुंग बरा प्रवीणच्या बॅट मधून आलाय षटकार.
34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात जशी आपण पाहतो ना श्लोका 11 टीम कडनं झाली होती त्याच प्रकारची आता सुरुवात आपण पाहतोय. आघाडीचा फलंदाज जरी विकी बाद झाला असेल परंतु कोणतंही दडपण आणि आता इथं मात्र दबावामध्ये न खेळता चांगली इनिंग आता मात्र या दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये. रिहान आणि त्याला साथ लाभली आहे रिहानची चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती 78 धावांचा पाठलाग करत असताना आणखीन एक फुल टॉस त्याच्यावरती देखील आला आहे हा षटकार. चाळीस धावा धावफल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग एकच धाव एक षटकाराला त्यानंतर मात्र सिंगल घेतली. 41 धावा 78 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं आपल्या टीमला मिळवून देत असताना रिहान आणि प्रवीण चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 41 वरती आपल्याला पाहायला मिळते. 78 धावातून माघारी फिरलाय तो लौकिक 11 या टीमचा विकी गुंजाल. बेचाळीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या जातात. एक सिंगल आली आहे. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं क्रिकेटचं एक उत्तम उदाहरण चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यावेळी चांगले चेंडू येतात त्याच्यावरती मात्र सन्मान दिला जातोय परंतु खराब चेंडूना अगदी सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलं जात आहे. तर चेतन कडू यांनी जर का झेल पकडला तर शिंदे कॉर्नरचे प्रोप्रायटर आमचे परागजी शिंदे यांच्याकडनं 500 रुपये. 42 धावा धावफलकावरती. हा वेगवान चेंडू गतिवान चेंडू होता खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याचा होता. फुलन लेनचा चेंडू तिथे मात्र बीट झालाय. थोडासा नाराज आहे खऱ्या अर्थानं स्वतःवरती रिहान देखील. आणि इथून पाहतोय आपण डॉट बॉल आलाय. बऱ्याचशा कालावधी नंतरचा हा डॉट बॉल हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 42 वरती खऱ्या अर्थानं धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे. ती दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणखीन एक लोअर फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल धाव इथे फक्त कंप्लीट केली जाईल. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती अजय गुंजालचं. चांगला गोलंदाज आहे अजय गुंजाल देखील. बऱ्याचशा मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला सातत्यपूर्वक तारलंय देखील या गोलंदाजानं. परंतु या प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत थोडीशी नाराजगी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्या हाताचा आपण पाहतोय प्रवीण. ऑप्समच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अंपायर दंडित करतायत. व्हाईट बॉल आलाय. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू डिलिव्हर करायचा होता तिथे मात्र प्रयत्न फसला गेलाय. अवंतर चेंडूने मात्र धावसंख्या वाढतीये. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 34 धावांची गरज. हा फटका देखील चांगला आहे. उंची जास्त आणि लांबी कमी इथे मात्र टिपला जाईल झेल. तीस धावांची गरज. 12 चेंडू 34. धावांचा पाठलाग करत असताना
प्रत्येक चेंडूवरती आता मात्र कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. प्रत्येक चेंडू आता या मॅच मधला निर्णायक चेंडू असणार आहे. एकदा वाली धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वरती. आता येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाबींची गरज. 11 चेंडू आणि 33 धाबींची गरज. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय फिल्डिंग देखील केली जाते, कारण की ज्याच्या वेळी आपण पाहतो ना, डावखुरा आणि रायटी फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये बॅटिंग करत असतो, जेवढी दोखी खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाला असते, तेवढी डोकेदुखी अंपायरला देखील असते, कारण की प्रत्येक चेंडूवरती अगदी चेंज व्हावं लागतं. आणि तसंच चित्र आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सजवली जाते. खऱ्या अर्थानं हेमंत गुरव जे टीमचे कॅप्टन आहेत, या टीमला लीड करतायत. हा चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि खऱ्या अर्थानं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धावफलकामध्ये ऍड केली जाते. चांगला गोलंदाज आहे समोर. 46 धावा धावफलकावरती, 10 चेंडू आणि आता मात्र 32 धाबींची गरज. शेवटचे चेंडू शिल्लक आहे, 10-32 धाबींची गरज. इथून मात्र एखादा मोठा फटका आला ना, तर पुनश्च या मॅच मध्ये आपल्याला एक चुरस एक पाहायला मिळेल. रिहान खऱ्या अर्थानं जमेची बाजू लौकिक 11 टीम साठी असेल की अजूनही मैदानावरती रिहान आहे. इथून मात्र त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, इथून देखील मॅच मध्ये आपली पकड निर्माण करू शकतो. ऑन साईडला जोरकास फटका खेचायचा होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. अगदी आपण पाहतोय डीप मिड विकेट मधून त्या ठिकाणून क्षेत्ररक्षक आलाय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. 9 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. 47 धाबा धावफलकावरती, 9 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं तर चौकार आलाय. ऑन साईडला जबरदस्त फटका ऑलॉंग द कार्पेट. हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी देखील इथून कंप्लीट झाली आहे. प्रत्येक चेंडू या मॅच मधला निर्णायक आहे. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जाते. धावसंख्याचा जर विचार करायला गेलो तर जाऊन पोहोचली आहे 53. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि बनवायचे आहेत 25. 7 चेंडू आणि 25 धाबींची अजूनही इथून गरज आहे. लवकर धाबांचा पाठलाग करत असताना चांगली इनिंग खऱ्या अर्थानं आतापर्यंत साकारली गेली आहे. गोलंदाज देखील प्रयत्न अगदी करतायत. हा फटका देखील अगदी आपण पाहतोय बॅकफुट वरती आल्या, जागा बनवली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंट मधून जाईल चेंडू, अगदी कव्हर पॉइंटला येतोय चौकार. हा दिमागदार खऱ्या अर्थानं चौकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज संदीप यांच्या बॅट मधून. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील 6 आणि बनवायचे आहेत ते 21 धावा. 6 चेंडू 21 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज रिहान, जो सलामीला गेलाय, ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी या 78 धावाचा पाठलाग करत असताना चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. मोठे फटके ज्याच्या बॅट मधून आलेत, तो आता मात्र 6 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. सातत्यपूर्वक आपण पाहत आलोय शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. स्लॉगरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहितलं जातं. आता या षटकामध्ये या 21 धावा बचावल्या जातील का या धाव संख्येचा पाठलाग होणार त्या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू 21 धाब्यांची गरज.
चेंडू 21 धाब्यांची गरज. शेवटचं षटक खऱ्या अर्थानं मंदार लाड गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि त्याच्यासाठी आता खऱ्या अर्थानं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक जर का इथून संपादित केली तर शिंदेच कॉर्नरचे प्रोप्रायटर आमचे परागजी शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. 6 चेंडू 21 धाब्यांची गरज. काय होणार या मॅच मध्ये? पहिला चेंडू स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. ओव्हर द बॉलर हेड चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चौदा चेंडू आणि 41 धाब्यांची विस्फोटक इनिंग आपण पाहतोय रियाच्या माध्यमातून. 5 चेंडू 15ची गरज असताना हा निर्धाव चेंडू आलाय. टेन्शन वाढवणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉलने आता खऱ्या अर्थानं इथून मात्र प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे अजूनही. 4 चेंडू 15 धाब्यांची गरज. आणखीन एक जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सदुसष्ट धावा धाव फलकावरती. 67 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची गरज. 3 चेंडू 11 धाब्यांची गरज. वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 15 चेंडू 45 धावा. हा लोवर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. चेंडूला फेकलाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय हा षटकार. थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. विमर आहे की नाही ते चेक केलं जाईल. चला बाकीच्यांनी कुणी अंपायर वरती दबाव नका टाकू. त्यांनी थर्ड अंपायर रेफर केलाय. चला आमचे डीके सर जरा थर्ड अंपायरचं डिसिजन चेक करण्यासाठी या. डीके सर. डीके सर. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे डीके सर मात्र आता चेक करतील. त्यानंतर मात्र डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. चला नो बॉल नसेल. षटकार आलाय आणि या षटकारानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 73. 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेस करावा लागेल. अर्धशतकीय खऱ्या अर्थानं कंप्लीट झाला. अर्धशतक या ठिकाणी आपण पाहतोय रिहानचं. इथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 18 चेंडू आणि 53 धाव्यांची विस्फोटक इनिंग. अर्धशतक इथून मात्र कंप्लीट झालंय. ते रिहानचं. एकदा बॅट उंच करा रिहान. आणि त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज.
फटका सीमारेषेच्या पलीकडे विजयी चौकार आलाय रियानच्या बॅट मधून. हा षटकार आहे आणि या षटकारानं मात्र विजयी करतोय आपल्या टीमला. अगदी सलामीला आला होता आणि इथून मात्र आपल्या टीमला विजयी देखील करून दिलाय रियाननं. एकोणीस बॉल आणि 59 रनची खऱ्या अर्थानं विस्फोटक इनिंग, मॅच विनिंग ज्याच्या माध्यमातून साकारली गेली. तर रियान शेख अगदी शेवटपर्यंत मैदानावरती टिकून राहिला आणि आपल्या टीमला मात्र विजयी करून दिलं. त्याच्यामध्ये 7 षटकार आणि 2 चौकार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 19 चेंडू 59 डावेंची विस्फोटक इनिंग, रियान शेख ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील आमचे प्रतीकजी खोत यांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचे. रियान शेख या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. खोत आणि खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलाय मॉर्निंग स्टार कडून. आणि लौकिक 11 जिंकल्याबद्दल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं मॉर्निंग स्टार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून. ते देखील त्याला देण्यात येईल. चला रियान या आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी. या मुख्य व्यासपीठावरती तर आमचे सन्माननीय दीपक गरज सर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र केला जातोय. त्यानंतर रियानला देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब आमचे प्रतीकजी खोत साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल. चला या प्रतीकजी खोत साहेब आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील द्यायचं आहे. आणि त्यानंतर मात्र त्यांच्या अर्धशतकीय खेळीसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज होतं ते देखील त्यांच्यापर्यंत सुपूर्द करा. 2000 रुपयाचं कॅश प्राइज होता अर्धशतकीय खेळीसाठी. वेल प्लेट रियान, फार चांगला खेळ. तर निश्चितच लौकिक 11 टीम विजय झाल्याबद्दल जगदीशजी पालघर साहेबांकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि ते देखील आता मात्र संपूर्ण मॉर्निंग स्टारचे सर्व सहकारी मात्र त्यांना मात्र हे पारितोषिक देत आहेत. जगदीशजी पालकर आणि त्यांचे सर्व सहकारी टीमला मात्र हे पारितोषिक देत असताना नेक्स्ट मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. खोत दाबा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय शरद भाऊ फाउंडेशन. या 2 टीम मध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं